नमस्कार. YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण या ठिकाणी बघत आहोत जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या ज्या उपपत्त्या आहेत, त्यांच्या संदर्भातली सगळी डिटेल माहिती, त्या उपपत्तीबद्दल सगळी जी काही गौण तत्त्वे असतील म्हणा, नियम असतील किंवा ते जो काही प्रयोग आहे तो त्याचा असणारा शैक्षणिक उपयोग आणि TETमध्ये PYQs जे काय आहे ते सगळे आपण इन डिटेल या ठिकाणी बघितलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. कृपया जाऊन ती बघा. याच्या पूर्वी पॅवलो असतील, कोहलर असतील यांच्याबद्दल त्याच्यानंतर थॉर्नडाईक असतील यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. आज आपण या ठिकाणी BF स्किनर यांच्याबद्दल या ठिकाणी जाणून घेणार आहोत. स्किनर यांची जी साधक अभिसंधान जे आहे ही उपपत्ती मानसशास्त्रामध्ये क्रांती घडवणारी मानली जाते. विशेषतः बक्षीस ज्याला रिवॉर्ड्स प्रबलन असं म्हणतो आणि शिक्षा पनिशमेंट याचा अध्ययनावरती काय परिणाम होतो हे या उपपत्तीने स्पष्ट केलेलं आहे. बघा, एक प्रत्येक उपपत्तीचे काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि ते काय वैशिष्ट्य आहे, त्याचा उद्देश नेमका काय आहे, हे जेव्हा आपल्याला समजेल ना, तेव्हा आपल्याला त्या संदर्भात जे काही विचारलेले प्रश्न आहेत त्याचा गोंधळ उडणार नाही. म्हणून तर या ठिकाणी सुरुवातीला मी थोडंसं त्या उपपत्तीबद्दल ज्या गोष्टी आहेत त्या समजावून सांगण्याचा का प्रयत्न करते, जेणेकरून आपल्याला जसा त्या गोष्टी समजतील तसे त्याच्या संदर्भातले विचारले जे प्रश्न आहेत ते आपोआपच तुम्हाला स्वतःहून तुम्ही काय करणार आहात, सोडवणार असाल. एक रिक्वेस्ट आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. पुढे आपण बघूयात की यांचं पूर्ण नाव जे आहे बुरहस फ्रेडरिक स्किनर. यांचा जो देश आहे तो अमेरिका आहे. उपपत्तीचं नाव आहे साधक अभिसंधान किंवा कार्यसाधक अभिसंधान. प्रमुख ग्रंथ जे आहे द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स. लक्षात घ्या, हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे कारण या ग्रंथामध्येच या उपपत्तीचा उल्लेख आहे. वैशिष्ट्य काय तर याला आर टाईप, रिस्पॉन्स टाईप असं सुद्धा म्हटलं जातं कारण इथं प्रतिसादाला महत्व जास्त दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे स्किनरचा जो काही प्रयोग आहे त्यामध्ये वापरलेले जे काही साहित्य आहे त्याला तयार केलेलं आहे ते स्किनर सरांनी, त्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे स्किनर पेटी आणि जो प्राणी वापरलेला आहे तो उंदीर आहे. स्किनर यांनी एका विशिष्ट प्रकारची पेटी तयार केली जिला स्किनर पेटी असं सुद्धा म्हटलं जातं. आता यापूर्वी आपण बघितलं की थॉर्नडाईक यांनी या ठिकाणी कोणत्या प्राण्याचा उपयोग केलेला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोहलर सरांनी आणखीन या ठिकाणी पॅवलो यांनी, म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाने वेगवेगळ्या प्राण्यांवरती प्रयोग केलेले आहेत आणि स्किनर सरांनी या ठिकाणी उंदरावरती प्रयोग केलेला आहे. आता याची जी काही प्रक्रिया आहे ती काय असणार आहे, एका भुकेलेल्या उंदराला एका पेटीमध्ये ठेवली जाते. पेटीमध्ये एक खटका किंवा एक बटन असतं आणि त्यांच्यावरती प्रतिसाद काय तर उंदीर पेटीमध्ये इकडं तिकडं फिरतं आणि एक प्रतिसाद देतं आणि चुकून त्याचा पाय खटक्यावरती पडतो. आता काय होतं बघा, खटक्यावरती पडलं म्हटलं की नाही, खटका दाबला जातो आणि पेटीत जाताच पेटीत अन्नाची गोळी म्हणजे फूड पॅलेट या ठिकाणी येतं. आता अध्ययन काय, याच्यातून काय शिकायचं तर अन्नाची गोळी मिळवल्याने उंदराला आनंद होतो आणि काही प्रयत्नानंतर उंदीर इतर हालचाली टाळून थेट काय करतो, खटका दाबू लागतो आणि अन्न मिळवतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो उंदीर आहे त्या उंदराला ज्यावेळी भुकेलेल्या अवस्थेमध्ये त्या पेटीत बंदिस्त केलं जातं तेव्हा तो अन्न मिळवण्यासाठी धडपड करतो किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करतोय आणि त्या धडपडीमध्ये अचानक त्याचा खटक्यावरती पाय पडतो आणि त्याला त्या बदल्यामध्ये काय मिळतं, अन्न मिळतं आणि नंतर नंतर त्याला ते कळायला लागतं. आता ह्या ज्या उपपत्तीतील महत्वाचे तांत्रिक शब्द आहेत तर त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे प्रबलन, म्हणजे प्रतिसादाची तीव्रता वाढवणारा घटक आहे. शाबासकी, बरोबर, म्हणजे त्याने जे काही क्रिया केली, कृती केली त्याच्याबद्दल त्याला ॲप्रिशिएट करणं गरजेचं आहे. पुढे आहे धनात्मक प्रबलन. आता धनात्मक प्रबलन याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की चांगलं काम केल्यानंतर दिलेलं बक्षीस किंवा शाबासकी, आणि ऋणात्मक प्रबलन याचा अर्थ काय तर त्रासदायक घटक काढून घेणं, जसं की उदाहरणार्थ कडक उन्हातून सावलीमध्ये जाणं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ऋणात्मक आणि धनात्मक असे दोन प्रबलन या ठिकाणी दिसतात. तिसरा घटक तो म्हणजे शिक्षा, चुकीचं वर्तन कमी करण्यासाठी दिलेला दंड. अकारण, आता या पुढचा आहे तो म्हणजे अकारण, अपेक्षित वर्तन मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने बक्षीस देणं. बरोबर, आता या ठिकाणी एकदमच होणार नाही आणि जर काही क्रिया जर टप्प्याटप्प्याने होत असतील तर त्याला त्या ठिकाणी प्रबलन मिळणं गरजेचं आहे.
याचं शैक्षणिक महत्त्व काय? तर शिक्षक म्हणून आपण या उपपत्तीचा कसा वापर करू शकतो? तर पहिलं आहे ते म्हणजे तात्काळ प्रतिसाद. विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिल्यानंतर लगेच छान किंवा शाब्बास म्हणणं किंवा अध्यापन यंत्र ज्याला आपण टीचिंग मशीन ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी वापरणं. जसं की स्किनर यांनी या उपपत्तीवरून स्व-अध्ययन साहित्याची निर्मिती केली. टप्प्याटप्प्याने शिकणं. आता या ठिकाणी कठीण घटक लहान लहान भागांमधून शिकणं. लक्षात आलं पहिलं काय आहे तत्काळ प्रतिसाद. विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं की त्याला लगेच किंवा शाबास असं प्रबलन देणं. हे आपण पहिल्या मेथडमध्ये शिकलेलं आहे ज्याच्यामध्ये सूक्ष्म अध्यापन म्हटलं जातं त्यात. आणि दुसऱ्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्किनर यांनी जसं स्व अध्ययनाच्या साहित्याची जुळणी केली होती, निर्मिती केली होती, तसं विद्यार्थ्याला आपण काहीतरी सेल्फ स्टडीसाठी काही प्रश्न देऊ शकतो त्या घटकावरती जे छोटे छोटे आणि सोपे किंवा त्यांच्या काठिण्य पातळीला पेलवतील या पद्धतीचा. आणि पुढचं आहे ते म्हणजे टप्प्याटप्प्याने शिकवायचा. एखादा भाग अगदीच कठीण आहे किंवा त्यांना तो थोडासा गुंतागुंतीचा आहे असं वाटत असेल तर त्यांना स्टेप बाय स्टेप किंवा त्याचे घटक करून उपघटक करून आपण त्याला काय करू शकतो ते शिकवू शकतो. पुढचं आहे ते म्हणजे प्रबलनाचं वेळापत्रक. स्किनर यांनी सांगितलं की बक्षीस केव्हा आणि कसं द्यायचं याचे काही प्रकार पडतात. आता टीईटी परीक्षेमध्ये यावरती काही तांत्रिक प्रश्न सुद्धा विचारले जातात. आता प्रबलनाचं वेळापत्रक ते कधी दिलं पाहिजे हे पण तर महत्वाचं आहे. तर त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे बघा की उत्तर बरोबर दिलं म्हटलं की तिथं लगेच प्रबलन झालं पाहिजे. आणखीन कुठे तर सतत प्रबलन, प्रत्येक बरोबर प्रतिसादानंतर लगेच देणं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं की लगेच शाबासकी द्यायचं. हे सुरुवातीच्या अध्ययनासाठी चांगलं असतं. म्हणजे त्याच्यातून विद्यार्थ्याला त्या विषयाबद्दल त्या घटकाबद्दल एक गोडी निर्माण होते. निश्चित गुणोत्तर आणि ठराविक प्रतिसादानंतर बक्षीस देणं. उदाहरणार्थ 5 प्रश्न सोडवल्यानंतर 1 स्टार देणं. म्हणजे पहिल्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर आपण जसं शाबासकी म्हणतो तसं आता सतत 5 प्रश्न बरोबर दिलेत किंवा चांगला परफॉर्मन्स कंटिन्यू जर ठेवला असेल तर त्याचं तिथंही दखल घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्याला स्टार देऊ शकता किंवा त्याला त्याच्या वहीमध्ये एखादं स्टिकर सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकता त्याला देऊ शकता किंवा त्याला समोर बोलून शाबासकी देऊ शकता. पुढे आहे निश्चित अंतराल, ठराविक वेळानंतर बक्षीस देणं. म्हणजे दर शनिवारी एखादी चाचणी घेऊन त्याचं कौतुक करणं त्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं जो कोणी त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवलेला आहे त्याचं. त्याच्यानंतर परिवर्तनीय वेळापत्रक. जसं की कधी बक्षीस मिळाले हे निश्चित नसते, मग हे सर्वात प्रभावी असतं कारण त्यामुळे शिकलेली गोष्ट विसरली जाण्याची शक्यता कमी असते. उदाहरणार्थ लॉटरी किंवा जुगार. जसं की आपण वर्गामध्ये याचा वापर असा करू शकतो बघा. समजा एखादा घटक शिकवलेला आहे आणि तो शिकवलेला आहे ज्याला आपण हल्ली सरप्राईज टेस्ट म्हणतो बघा. तशी सरप्राईज टेस्ट घ्यायची आणि त्याच्यामध्ये ज्याला नंबर येईल किंवा ज्याने चांगले मार्क्स मिळवलेले आहेत तर त्याला काय दिलं जातं त्या ठिकाणी एखादं मोठं बंपर बक्षीस आपण द्यायचं जेणेकरून त्या ठिकाणी मुलं सततच अलर्ट राहतील त्या गोष्टीबद्दल. असं नाही की दर शनिवारी टेस्ट घेतली जाणार किंवा तास झालेला आहे आज शिकवला म्हणजे त्या तासानंतर किंवा त्या घटकानंतर लगेचच उजळणी घेतली जाणार. तर आपण सतत मुलांना अलर्ट ठेवलं पाहिजे की सरप्राईज टेस्ट कधी होऊ शकते त्यामुळे तुम्ही अवेअर राहा. असं म्हटलं की मुलं त्या घटकाच्या सानिध्यामध्ये संपर्कामध्ये सरावामध्ये सतत राहणार आहेत. त्याच्यानंतर स्किनरच्या उपपत्तीचे मुख्य 3 घटक आहेत ज्याला ABC मॉडेल असंही म्हटलं जातं. त्याच्यातलं ए आहे ते म्हणजे पूर्व घटक. याच्यामध्ये परिस्थिती किंवा संकेत. उदाहरणार्थ वर्गामध्ये शिक्षकाचे आगमन झालं लगेच मुलं काय होतात अलर्ट होतात. म्हणजे पूर्व घटक याचा अर्थ काय आधीची परिस्थिती. त्याच्यानंतर आता वर्तन आहे बी घटक म्हणजे बिहेवियर. विद्यार्थ्याने केलेली कृती. जसं की वर्गात शिक्षक आल्या पहिली कृती मुलं काय करतात तर उभं राहून नमस्कार करणं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सी आहे त्याच्यामध्ये परिणाम. कृतीनंतर मिळणारं फळ. शिक्षकांनी स्मितहास्य करणं किंवा त्यांना सुद्धा परत रिव्हर्समध्ये गुड मॉर्निंग म्हणणं आणि मग त्यांचं कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा देऊन बसवणं. म्हणजे ह्या ABC या 3 मेथड्स आपण पाहिल्या. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अकारण आणि साखळी. ओके, शेपिंग अँड चेनिंग. आता ज्याला आपण आकारण म्हणतो म्हणजे एखाद्याला शेपिंग देणं. एखादं कठीण वर्तन शिकवण्यासाठी लहान लहान टप्प्यावरती प्रबलन देणं. जसं आता इथे एक उदाहरण मी दिलंय बघा. मुलाला पूर्ण वाक्य बोलायला शिकवण्यापूर्वी त्यानं उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचं कौतुक करणं त्याला सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता का कारण एखादं पल्लेदार वाक्य जे आहे ती छोटी मुलं नाही बोलू शकत कारण हे भाषेचं वैशिष्ट्य. तर अशा वेळेला काय केलं जातं की त्या मुलाला तिथल्या तिथं छोटे छोटे शब्द जर योग्य पद्धतीने तो उच्चारत असेल तर प्रबलन देणं किंवा शाबासकी देणं गरजेचं आहे. आता साखळीमध्ये काय तर अनेक म्हणजे साध्या ज्या काही कृती आहेत त्या जोडून गुंतागुंतीचं काम शिकवणं. उदाहरणार्थ बूट घालणं, लेस बांधणं आणि गाठ मारणं या 3 वेगवेगळ्या क्रियांना जोडून एक कौशल्य तयार होतं. म्हणजे स्वतःचं
स्वतःचे स्वतः बूट घालणं, हो की नाही. तर ही जी काही कृती आहे ती मुलांच्याकडून करून घेणं. कारण बूट घालणं म्हणजे नुसतंच पायामध्ये बूट घातले म्हणजे झाले असं आहे का नाही. तर घातल्यानंतर ती लेस बांधणं किंवा जी काही लेस आहे ती व्यवस्थित पकडणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजेत. मग याचे 3 टप्पे आपण केले आणि ती गोष्ट जी आहे ती आपण शिकवलेली आहे. त्याच्यानंतर आहे अभिक्रमित अध्ययन. आता अभिक्रमित अध्ययनामध्ये तुम्ही बघू शकता की स्किनर यांनी या उपपत्तीचा वापर करून शिक्षकाशिवाय शिकवण्याची पद्धत विकसित केली आहे. याचे 2 प्रकार परीक्षेमध्ये विचारले जातात. आता ते पहिलं प्रकार कुठलं आहे बघा. याच्यामध्ये आहे रेखीय अभिकरण, ज्याला आपण लिनियर प्रोग्रामिंग असं म्हणतो. लाइनर प्रोग्रामिंग. विद्यार्थी एका सरळ रेषेमध्ये एकामागून एक टप्पे शिकत जातो. जसं याचे जनक जे आहेत ते स्किनर आहेत, बरोबर. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, या पद्धतीने तो शिकत जातो. आणि शाखीय अभिक्रम याचा अर्थ काय, ब्रांचिंग प्रोग्राम. म्हणजे विद्यार्थ्याने चूक केल्यास त्याला रेमेडियल म्हणजे उपचारात्मक भागाकडे वळवले जाते. आणि याचे जे जनक आहेत ते कोण आहेत, नॉर्मन क्राउडर. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, रेखीय अभिक्रमण हे स्किनर आहेत याचे जनक, आणि तेच दुसरं जे आहे त्याला ब्रांचिंग प्रोग्रामिंग असं म्हणतात. त्याचे जे काही जनक आहेत ते क्राउडर आहेत. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा हाच गोंधळ होतो बघा, की स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न विचारला जातो की जे काही शाखीय अभिक्रमण आहे, मग तिथं आपण स्किनर यांच्यामध्ये ते सांगितलेलं म्हटलं तर आपण स्किनर म्हणतो, पण नाही, फक्त स्किनर यांनी रेखीय पद्धत सांगितलेली. एक झालं की एक, जसं की मुलगा पहिलीत गेला किंवा विद्यार्थी पहिलीत असेल तर तो पास केल्यानंतर तो दुसरी जाणार, तिसरी जाणार असं. पण याच्यामध्ये बघा, शाखेमध्ये काय होतं की त्याला प्रमोट केलं जातं आणि त्याला संधी दिली जाते या पद्धतीने. ठीक आहे. पुढं आहे टीईटी परीक्षेसाठी विशेष टिप्स. आता तुम्हाला काय दिले बघा. जर प्रश्नामध्ये बक्षीस, प्रबलन, शिक्षा, अभिक्रमित, अध्ययन किंवा बदललेले वर्तन असे जर शब्द असतील तर त्याला उत्तर स्किनर असेल, हे लक्षात ठेवा. आणि स्किनर यांची उपपत्ती परिणामवादावरती म्हणजे लॉ ऑफ इफेक्ट्स याच्यावरती आधारित आहे. परिणामवाद लक्षात घ्या, वर्तनवाद नव्हे, परिणामवादावरती. आणि बक्षीस, प्रबलन, शिक्षा, अभिक्रमित, अध्ययन, बदललेले वर्तन असे शब्द आले की ते उत्तर असणार आहे स्किनर. आता प्रबलनाचे प्रकार कुठले आहेत, तर प्रबलन म्हणजे एक अशी गोष्ट की जी विशिष्ट वर्तन पुन्हा होण्याची शक्यता वाढवते. म्हणजे हो, मला आता आज बक्षीस मिळालं म्हणजे मी हे काहीतरी चांगलं केलं तर असंच मला परत परत वागलं गेलं पाहिजे, हे जे काही आहे त्याला प्रबलन आहे. ही गोष्ट प्रबलन काय करते, वाढवते. धनात्मक प्रबलन, पॉझिटिव्ह. आता याच्यामध्ये काय होतं की एखादी आनंददायी गोष्ट देणं, उदाहरणार्थ विद्यार्थ्याने सुंदर हस्ताक्षर काढल्यानंतर त्याला स्टार देणं. आता ऋणात्मक प्रबलनामध्ये तेच काय घडतं, एखादी नको असलेली किंवा त्रासदायक गोष्ट काढून घेणं. लक्षात ठेवा, शिक्षेपेक्षा वेगळं आहे याच्यामध्ये, म्हणजे हे ध्यानात घेण्यासारखं आहे. जसं वेळेमध्ये गृहपाठ पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याची शिक्षा माफ करणं किंवा मग वर्गातील गोंगाट कमी करणं, या पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ऋणात्मक प्रबलन या ठिकाणी करू शकतो. जसं की तू जर अभ्यास करून आलास किंवा तू जर अभ्यास करून आलीस तर तुझी शिक्षा माफ, किंवा मग तुला या ठिकाणी वर्ग मॉनिटर केलं जाईल, या पद्धतीनं त्यांचं ऋणात्मक काय केलं जातं, प्रबलन या ठिकाणी केलं जातं. पुढे आहे ते म्हणजे आता या ठिकाणी शिक्षा, पनिशमेंट, एखादे वर्तन भविष्यामध्ये घडू नये म्हणून दिलेला नकारात्मक अनुभव, हा या ठिकाणी महत्वाचा आहे. आता धनात्मक शिक्षा काय आहे, अतिरिक्त गृहपाठ देणं. बघा, या ठिकाणी शिक्षा म्हणजे कुठली शारीरिक, मानसिक किंवा भावनिक नाही द्यायची आपल्याला. त्या ठिकाणी त्यांनी त्यामध्ये सुद्धा 2 प्रकार सांगितले, धनात्मक आणि ऋणात्मक. मग आता धनात्मक मध्ये काय सांगितले आहे, तर अतिरिक्त गृहपाठ देणं. आणि ऋणात्मक मध्ये काय, तर मुलाचा आवडता खेळ किंवा मोबाईल त्याच्याकडून काढून घेणं. म्हणजे ही सुद्धा त्याला शिक्षाच आहे की, होय की नाही. त्याच्यासाठी त्याला या ठिकाणी शारीरिक कोणत्याही पद्धतीनं मारहाण किंवा दुसरे कुठलेही शब्द वापरायचे नाहीत. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं विलोपन आणि उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती. पावलोप्रमाणे स्किनरच्या उपपत्तीतही हे नियम लागू पडतात. विलोपन म्हणजे आपण मागं बघितलेलं आहे, जर एखाद्या वेळेस घंटी वाजवून पण अन्न नाही मिळालं पॅवलोवच्या बाबतीत, तर तिथं काय होतं, हळूहळू मग घंटी वाजवल्यानंतर ही लाळ यायची बंद होते. हे जसं कुत्र्या बाबतीत घडलं तसं याही बाबतीत घडू शकतंच की, प्रबलन नाही मिळालं परत 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 काम करून, तर या ठिकाणी चांगल्या वर्तणुकीची आपण काय करू शकत नाही, अपेक्षा ठेवू शकत नाही. आणि उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती म्हणजे काय, अचानक एकेकाळी जर हे विलोप झालेली गोष्ट आणि घंटी वाजली तर या ठिकाणी लाळ उत्पन्न होऊ शकते, ते नाकारता येऊ शकत नाही. म्हणजे विलोप झालेली गोष्ट ही पूर्णतः नष्ट होते असं नाही. हे जसं पॅवलॉव सरांच्या उपपत्तीमध्ये आहे तसं स्किनर यांच्या बाबतीत सुद्धा आहे. आता विलोपन, आता यांनी
विलोपनाबद्दल सांगितलं बघा, जर उंदराने खटका दाबल्यानंतर त्याला अन्न देणं बंद केलं तर तो खटका दाबणं सोडून देईल. कदाचित त्याला वाटेल आपण काहीतरी चुकीची कृती करतोय. आणि उत्स्फूर्त पुनर्प्राप्ती म्हणजे विलोपन झाल्यानंतर काही काळानंतर पुन्हा पेटी ठेवल्यास उंदीर पुन्हा खटका दाबण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न करेल. म्हणजे आपण या ठिकाणी विसरणार नाही. स्किनर यांचे अध्यापन यंत्र आता कुठलं आहे तर त्यांनी स्किनर यांनी 1950च्या दशकामध्ये एक यंत्र विकसित केलं. आता त्याची वैशिष्ट्ये काय होती तर विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकतो. माहिती लहान लहान तुकड्यामध्ये दिली जाते. याच्यामध्ये काय घडतं बघा, विद्यार्थ्याला लगेच कळते की त्याचे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. लक्षात आलं बघा, किती सुंदर पद्धत आहे. याच्यामध्ये विद्यार्थी आपल्या गतीने शिकणार आहे, त्याचे स्वतःचे टप्पे असणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी जी काही म्हणजे जे काही एक्सरसाइज जे काही सॉल्व्ह केलेलं आहे त्याचं उत्तर त्याला पटकन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचं चुकलंय किंवा बरोबर आहे या संदर्भातला त्याला आत्मविश्वास वाढणार आहे. आता टीईटी परीक्षेमध्ये काही कीवर्ड्स या ठिकाणी दिलेले आहेत बघा. जर प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणता शब्द आला तर डोळे झाकून आपण या ठिकाणी स्किनर हे उत्तर निवडू शकतो. जसं की मी मगाशी पण सांगितलेलं आहे, प्लीज याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे नोट डाऊन करून घ्या. प्रबलन, शिक्षा, अभिक्रमित अध्ययन, रेखीय अभिक्रमण किंवा साधक कार्यसाधक अभिसंधान, स्किनर पेटी, आकारण या पद्धतीचे जर शब्द आले तर त्या ठिकाणी स्किनर हे त्याचं उत्तर बरोबर असणार आहे. चला तर मग आपण आता प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, अभिक्रमित अध्ययनामध्ये विद्यार्थ्याला चुकीचे उत्तर मिळाल्यास त्याने काय करावे त्याची माहिती दिली जाते. या शाखीय अभिक्रमाचे जनक कोण होते? B.F. स्किनर, नॉर्मन क्राउडर, पॅवलॉव की कोहलर? तर याचं अचूक उत्तर आहे क्राउडर. कारण रेखीयचे स्किनर होते आणि शाखीयचे कोण होते? क्राउडर होते, हे विसरू नका. आता इथं मी एक्सप्लेनेशन पण दिले बघा. रेखीयचे जनक जे होते ते स्किनर आहेत, पण शाखीयचे जे काही जनक आहेत ते या ठिकाणी क्राउडर आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये हा गोंधळ टाळायचा आहे. आता प्रबलनाचे मुख्य दोन प्रकार, जसं मी सांगितलं की प्राथमिक प्रबलन आहे जे नैसर्गिक गरजांशी संबंधित असतात. त्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते. उदाहरणार्थ अन्न, पाणी, झोप, हवा. म्हणजे स्किनरच्या प्रयोगामध्ये अन्नाची गोळी हे काय आहे? प्राथमिक प्रबलन आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुय्यम प्रबलन म्हणजे काय? ज्या गोष्टींचा संबंध प्राथमिक प्रबलनाशी जोडला जातो. जसं की पैशाने अन्न विकत घेतो आपण. शाबासकी, श्रेणी, ग्रेड आपण देतो. मुलांना काही पदकं देतो, सुवर्ण पदक वगैरे, किंवा काही बक्षिसं म्हणून देतो. त्यांना शैक्षणिक साहित्य असतील, हो की नाही? मग आता शैक्षणिक उपयोजन काय तर वर्गात दिला जाणारा स्टार, कौतुकाची थाप हे दुय्यम प्रबलन मानलं जातं. त्याच्यामध्ये विलोपन प्रतिक्रिया जी काही आहे, प्रतिकार जो काही आहे त्याच्यामध्ये बघा, स्किनर यांनी शोधून काढले की जर आपण परिवर्तनीय वेळापत्रकाने प्रबलन दिले तर शिकलेली गोष्ट विसरण्याचे प्रमाण जे आहे ते कमी होते. म्हणजे विलोपन प्रतिकार का तर या ठिकाणी त्यांनी शोधून काय काढलं की परिवर्तनीय वेळापत्रक जर प्रबलन ज्या त्या वेळेला दिलं गेलं तर मात्र शिकण्याची क्रिया किंवा वेग जो काही आहे तो निरंतर राहतो. उदाहरणार्थ जर शिक्षकांनी मुलाला रोज शाबासकी दिली आणि अचानक बंद केलं तर तो मुलगा अभ्यास करणं लवकरच थांबवणार आहे. पण जर कधीतरी अचानक शाबासकी दिली तर मात्र मुलगा त्या गोष्टीला आशेने अभ्यास करत राहील आणि कदाचित आज मला शाबासकी मिळेल या उद्देशानं त्याचं जे काय अभ्यासातलं सातत्य आहे ते राहणार आहे. म्हणजे शाबासकीचं हे अप्रूप वाटलं पाहिजे. असं नाही की उठलं आणि रोजच प्रबलन केलं. तर त्याबद्दल मुलांना काय वाटलं पाहिजे की आपण कुठल्या विद्यार्थ्याला परत परत शाबासकी देतोय किंवा कोणता विद्यार्थी हा त्याच्यासाठी असूसलेला आहे किंवा त्याची गरज आहे, जेणेकरून त्या एका शाबासकीच्या किकवरती तो विद्यार्थी हा कंटिन्यू सातत्यपूर्ण अभ्यास करेल याची दखल मात्र शिक्षकांनी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी काढल्यात बघा. त्याचे परिणाम काय? प्रतिसादानंतर काय घडतं? अध्ययनाचा मुख्य चालक आहे त्वरितता, म्हणजे फळ किती लवकर मिळते, आणि प्रतिसाद म्हणजे प्रबलन यात किती वेळ असतो. आता सातत्य म्हणजे काय तर प्रबलन किती वेळात सुरू होतं हे सुरुवातीला बघणं फार गरजेचं आहे. आता स्किनर आणि वर्तन परिमार्जन जे बिहेवियर मॉडिफिकेशन आहे ते स्किनरच्या तत्वावर आधारित टोकन इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, ही पद्धत वर्गातील बेशिस्त मुलांसाठी वापरली जाते. मुलाने चांगले वर्तन केल्यास त्याला टोकन म्हणजे प्लास्टिक कॉइन्स किंवा स्माइली दिले जातात. ठराविक टोकन्स जमा झाल्यानंतर त्या बदल्यात त्याला एखादी मोठी सवलत किंवा बक्षीस या ठिकाणी दिले जाते. म्हणजे यामुळे काय होते, मुलांच्या वर्तनामध्ये काय होते, सुधारणा होते की ते टोकन मला मिळवायचं आहे किंवा ते बक्षीस मला या ठिकाणी मिळवायचं आहे या उद्देशाने. तुम्ही या ठिकाणी बॅचेस सुद्धा तयार करू शकता. बघा आता हल्ली आलेले आहेत बघा की वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही बॅचेस आहेत जेणेकरून मुलांचं प्रबलन या ठिकाणी वाढेल. मग मुलं परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवतील, चांगले हस्ताक्षर काढतील, वर्गातील शिस्त काय जी आहे ती मेंटेन करतील. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की स्किनरच्या उपपत्तीवर महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे काय आहेत.
प्रतिक्षिप्त विरुद्ध साधक वर्तन. प्रतिक्षिप्त ज्याला रिस्पॉन्डेंट म्हणतात, बाहेरील उद्दीपकामुळे होणारे. उदाहरणार्थ डोळ्यावर प्रकाश पडला की डोळे पटकन आपण मिचकतो की बंद करतो. मग आता साधक स्वतःहून केलेले ऐच्छिक वर्तन असतं. उदाहरणार्थ प्रश्न विचारल्यानंतर हात वर करणं. या दोन्ही गोष्टी काय आहेत, वेगळ्या आहेत. साधक वर्तन जे असतं ते स्वतःच्या मर्जीने घडतं, पण प्रतिक्षिप्त जे असतं ते मर्जीने नसतं, ती बचावाची एक छोटी क्रिया केलेली असते. आता अध्ययन संक्रमण जे आहे त्यात स्किनरच्या मते एका परिस्थितीमध्ये मिळालेले जे काही प्रबलन आहे ते दुसऱ्या सारख्या परिस्थितीमध्ये वर्तनाचे सामान्यीकरण करते. ही गोष्ट खूप महत्वाची बरं का. पुढे त्यांनी सांगितलेले की स्व अध्ययन. यामध्ये या उपपत्तीमुळे विद्यार्थ्याला स्वतःच्या चुका स्वतः सुधारण्याची संधी मिळते, ज्यामुळं त्याचे स्वनियमन वाढते. म्हणजे स्वतःचं जे काही नियोजन आहे ते करणं त्याचं वाढतं. आता टीईटी साठी जे काही प्रश्न विचारलेले असतात, जे क्रिटिकल क्वेश्चन्स, त्यामध्ये बघा, स्किनरच्या मते जर एखादा विद्यार्थी वर्गामध्ये सतत चुकीचे उत्तर देऊन लक्ष वेधून घेत असेल तर शिक्षकांनी काय करावे? त्याला शिक्षा करावी, त्याला वर्गाबाहेर काढावं, त्याच्या चुकीच्या वर्तनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं, का त्याला बरोबर उत्तर सांगायला लावायचं? तर या ठिकाणी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्याच्या चुकीच्या वर्तनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये निश्चित बदल होणार आहे. लक्षात ठेवा. त्याला शिक्षा करू नका, त्याला वर्गाबाहेर काढूनही नुकसान करू नका, किंवा त्याला उत्तर बरोबर सांगायला लावायचं नाही, तर त्याच्या ऐवजी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं. कारण आपल्याला माहिती आहे त्याला उभं केल्यानंतर तो चुकीचंच उत्तर देणार आहे, आणि आपण त्याला परत परत बजावून सुद्धा जर ही कृती घडत असेल तर थोडा वेळ आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे जास्त गरजेचं आहे. लक्ष देणं हे देखील एक प्रकारचं प्रबलन आहे. दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या वर्तनामध्ये म्हणजे विलोपन होते, आणि ही स्किनरची पद्धत आहे. जसं एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी, चांगल्या सवयी लक्षात ठेवण्यासाठी प्रबलन आवश्यक आहे, तसं वाईट सवयी सोडवण्यासाठी प्रबलन हे न दिलेलं सुद्धा काही काही वेळेला खूप बेस्ट असतं. जसं दुर्लक्ष करणं किंवा प्रबलन रोखणं हे सुद्धा काही वेळेला विद्यार्थी. आता शालेय अध्यापनामध्ये याचा उपयोग काय होतात, तर शिक्षक म्हणून उपपत्तीचा आपण कसा वापर घडू शकतो आणि मुलांच्या मध्ये अपेक्षित बदल करू शकतो बघा. तर तत्काळ प्रबलन, विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिल्यास तर त्या ठिकाणी लगेचच आपण काय एखादं चांगलं काम केलं तर शाबास किंवा छान म्हणणं हे गरजेचं आहे. उशिरा दिलेलं कौतुक हे बऱ्याचदा प्रभावी ठरत नाही, आणि याच्यामध्ये आणखीन एक पुढे जाऊन सांगितलेलं आहे की आपण काही काही वेळेला डिले सुद्धा करणं गरजेचं आहे. ते विद्यार्थ्याच्या वर्तणुकीवरून किंवा त्याच्या नेचरवरून आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. पुढे आहे अभिक्रमित अध्ययन. याच्यामध्ये पाठ्यक्रमाचे लहान लहान भाग करून आपण विभाजन करून आपण, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गतीने ते काय करतील, तो भाग शिकतील. वर्तनाला आकार देणं. आता वर्तनाला आकार देत असताना आपण काय करू शकतो, एखादा विद्यार्थी गणित सोडवताना चुकत असेल तर त्याला त्यात एकदम शिक्षा न करता त्याने सोडवलेल्या बरोबर पायऱ्यांचं कौतुक करायचं, आणि मग हळूहळू त्याला उत्तराकडे घेऊन जायचं. हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. लगेचच खेकसणं किंवा त्याला चुकीचंच आहे पूर्ण असं न म्हणणं, त्याचं कुठं चुकतंय, जर त्याच्या बरोबर काही पायऱ्या असतील किंवा काही स्टेप्स ग्रामरमध्ये सुद्धा काही स्टेप बरोबर असतील आणि नेमकं उत्तर जर काही चुकत असेल तर त्याला सांगणं गरजेचं आहे. टोकनिक इकॉनॉमी वर्गामध्ये जर शिस्त लावायची असेल तर स्टार पॉईंट्स देणं, आणि ठराविक पॉईंट्स जमा झाल्यानंतर त्याला काहीतरी विशेष सवलत देणं, जसं आवडीचं पुस्तक वाचायला देणं, या ठिकाणी आपण काय करू शकतो, देऊ शकतो. बेशिस्त वर्तनाचे विलोपन. जर एखादा मुलगा किंवा विद्यार्थी फक्त लक्ष वेधण्यासाठी जर खोड्या काढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्या वर्तनामध्ये काय होतं, हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते. त्यानंतर स्किनरचे काही गौण नियम या सेकंडरी प्रिन्सिपल सुद्धा या ठिकाणी आहेत. सहचर्याचा नियम. आता सहचर्याच्या नियमामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कृती जी काही आहे म्हणजे आणि त्याचं फळ बक्षीस जे काही आहे यातील संबंध स्पष्ट असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि पुनरावृत्तीचा नियम म्हणजे काय, ज्या वर्तनाला वारंवार प्रबलन मिळते ते वर्तन काय बनते, हळूहळू सवय बनत जाते. ते लक्षात ठेवा. सहचर्य म्हणजे काय, तर कृती केली म्हणजे चांगली कृती केली की चांगलं बक्षीस मिळणार, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. हे विद्यार्थ्यांना समजून ते लक्षात येतं. आणि दुसरं आहे ते म्हणजे परत परत जर घडलं तर त्या ठिकाणी त्यांच्या वर्तनामध्ये निश्चितच काय होणार आहे, बदल होणार आहे. पुढचं आहे विभेदन. म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणते वर्तन केल्यावरती बक्षीस मिळेल हे ओळखायला त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या वर्तनामध्ये सुद्धा काय होणार आहे, नियंत्रण येणार आहे या ठिकाणी. आणि सामान्यीकरण म्हणजे एका विषयामध्ये मिळालेली शाबासकी मुलाला दुसऱ्या विषयातही चांगले गुण मिळवून देण्यासाठी निश्चितपणाने या ठिकाणी काय होणार आहे, प्रेरणा देणारी आहे. त्यामध्ये आता त्याचे फायदे आणि त्याच्या मर्यादा बघूयात. आता त्याचे फायदे काय आहेत, तर सकारात्मक वातावरण. शिक्षेपेक्षा बक्षिसावर भर असल्यामुळे वर्गामध्ये एक आनंदी वातावरण तयार होते. स्वाध्यायन ही उपपत्ती स्वाध्याय आणि स्वतःहून शिकण्याला प्रोत्साहन देते.
तिसरं आहे ते म्हणजे कौशल्य विकास. वाचन, लेखन, हस्ताक्षर, पाढे-पाठांतर यासारखी कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि पुढचा आहे तो म्हणजे स्पष्ट ध्येय. विद्यार्थ्याला माहीत असते की त्यांना काय साध्य करायचे आहे आणि त्याबद्दल काय फळ मिळणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं विजन जे काही आहे ते क्लिअर होण्यासाठी ही उपपत्ती या ठिकाणी खूप उपयोगी पडते. आता त्याच्या मर्यादा म्हणजे त्याचे तोटे काय, तर बाह्य प्रेरणा. केवळ मुलं जी आहे ती बक्षिसासाठी शिकू लागतात. मग विषयाची आंतरिक ओढ जी काही आहे ती कमी होऊ लागते. दुसरा आहे ते म्हणजे यांत्रिक पद्धत. ही पद्धत खूप यांत्रिक आहे. त्यामध्ये मुलांच्या भावना आणि सर्जनशीलतेपेक्षा वर्तनावरती जास्त लक्ष दिले जाते. त्यामुळं आपण बक्षिसाकडं, मार्कांकडं पळतोय. मग त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला काय होते, थोडीशी बगल लागते आणि त्यामुळं ती गोष्ट मागे पडते. उच्च विचारांसाठी मर्यादा. बरोबर आहे. कठीण समस्या निवारणासाठी म्हणजे ज्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणतो, त्यामध्ये केवळ उच्च तार्किक विचारांपेक्षा ही उपपत्ती कोहलरच्या मर्मदृष्टी उपपत्ती इतकीच प्रभावी ठरत नाही. हे सुद्धा आहे. आता स्किनरच्या उपपत्तीच्या मर्यादा या ठिकाणी बघा की शिक्षेचा अतिवापर. स्किनरच्या मते शिक्षा ही तात्पुरती असते. ती मूळ वर्तन बदलत नाही, फक्त दाबून ठेवते. अनेकदा चुकीच्या शिक्षेमुळे मुलांमध्ये बंडखोरी सुद्धा निर्माण होऊ शकते. लहान मुलांपुरते मर्यादित आहे. आता मोठ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये केवळ चॉकलेट किंवा शाबासकी देऊन प्रबलन होणार आहे का, अध्ययन घडणार आहे का, तर नाही. आणि त्यामुळं हे मोठ्यांसाठीही तितकंच इफेक्टिव्ह असावं असं अपेक्षित होतं. जर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये रस वाटत नसेल तर स्किनरच्या मते त्याला यशाचा अनुभव म्हणजे सक्सेस एक्सपिरियन्स देणं महत्त्वाचं आहे. लहान यश मिळाल्यावर त्याचं कौतुक केलं की तो मोठ्या अभ्यासाकडे आपोआपच या ठिकाणी काय होणार आहे, वळणार आहे. आता स्किनर यांचे महत्त्वाचे गौण नियम आणि प्रक्रिया कुठल्या आहेत बघा. पहिला आहे तो म्हणजे तत्काळ प्रबलनाचा नियम. दुसरं आहे ते म्हणजे प्रतिसाद आणि प्रबलन. म्हणजे त्यातील वेळेचं अंतर जितकं कमी असेल तितकं अध्ययन पक्क होणार आहे. उदाहरणार्थ विद्यार्थ्याने शाळेत बरोबर उत्तर दिलं तर शिक्षकाने लगेच या ठिकाणी काय करायचं आहे, त्याला शाबास म्हटलं पाहिजे. त्याच्यासाठी 2-3 दिवसाचा वेळ लावायचा नाहीये. विलोपनाचा नियम काय आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं वर्तन आहे त्याला वारंवार प्रबलन देण्याचं थांबवलं तर ते वर्तन काय होतं, हळूहळू नाहीसं होतं. जसं की एखादा मुलगा फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी जर वर्गामध्ये आरडाओरडा करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचं ओरडणं किंवा त्याचा गोंगाट करणं जे काही आहे ते थांबून जातं. पुढचा आहे तो म्हणजे आकाराचा नियम. आता यामध्ये बघू शकतो की हेतू पुरस्कृत केलेल्या प्रयत्नांची जटिल वर्तन प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आपण प्रबलन देऊ शकतो. त्याला सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन असं सुद्धा म्हणतात. म्हणजे पाढेपाठ करताना मुलांनी जर फक्त 2 आणि 3 ओळी जर बरोबर म्हटल्या आणि बाकीचं जर नाही म्हटलं तर अशा वेळेला पहिल्या 2-3 ओळी ज्या बरोबर म्हटलेल्या आहेत त्याच्यात तरी कौतुक या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढे तुम्ही बघू शकता विभेदन आणि सामान्यीकरण. म्हणजे कोणत्या विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रतिसाद दिल्यानंतर बक्षीस मिळेल हे त्यांना ओळखायला लावलं पाहिजे. जसं शिस्तप्रिय शिक्षकांना तासाला शांत बसणं आवश्यक आहे, बरोबर. जसं आणि सामान्यीकरण म्हणजे काय, एका परिस्थितीमध्ये मिळालेलं यश दुसऱ्या परिस्थितीत सुद्धा वापरता येतं. जसं गणितात मिळालेल्या शाबासकीमुळे विज्ञानाचा अभ्यास मुलं काय करू लागतात, छान पद्धतीने करू लागतात. साखळीचा नियम जसं आपण मगाशी बघितलं तसं अनेक लहान लहान क्रिया एकत्र जोडून पूर्ण कृती तयार करणं. जसं आता म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की निबंध लेखनासाठी आधी शब्द आठवणं आणि मग वाक्य तयार करणं आणि मग शेवटी काय करणं, परिच्छेद या क्रियांना जोडणं. ह्या क्रिया आपण काय करू शकतो, त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. आता शाळेत या उपपत्तीचा उपयोग कसा आहे, तर कौतुकाचा वापर आहे. अभिक्रमित अध्ययन करू शकता. टोकन इकॉनॉमी जसं मग मगाशी म्हटलं तसं नकारात्मक वर्तन त्यांना टाळू शकता. या सगळ्या गोष्टी आहेत. जर प्रश्नामध्ये प्रबलन, आकारण, अभिक्रमित, अध्ययन असे शब्द आले की ते स्किनर आहे हे ओळखायचं. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात की स्किनर यांच्याबद्दल आतापर्यंत 2013 पासून ते 2025 पर्यंत विचारलेले प्रश्न नेमके कोणते आहेत. स्किनरच्या अभिसंधान उपपत्तीला कोणत्या नावाने ओळखले जाते. अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद, साधक अभिसंधान का मर्मदृष्टी. हा प्रश्न 2013 साली, 19 साली विचारलेला आहे. संभाव्य शक्यता 2026 साली सुद्धा विचारला जाऊ शकतो. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, साधक अभिसंधान. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्किनर यांच्या अभिसंधान उपपत्तीला कोणत्या नावाने ओळखले जाते. अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद, साधक अभिसंधान का मर्मदृष्टी. हा प्रश्न 2013 साली आणि 19 साली आलेला होता. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, साधक अभिसंधान. पुढचा प्रश्न आहे स्किनरने आपल्या प्रयोगासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला होता. कुत्रा, उंदीर, मांजर का चिंपांजी. 2013 साली, 20 साली विचारलेला होता. संभाव्य शक्यता याही वर्षी विचारतील असं आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन बी, उंदीर.
प्रतिसादानंतर मिळणारे बक्षीस हे वर्तनाला दृढ करते. हे कोणत्या नियमावर आधारित आहे? सराव, प्रबलन, विलोपन का सामान्यीकरण? हा प्रश्न 2014 साली आणि 23 साली विचारला गेलेला होता. त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे प्रबलन. कारण प्रबलन दिल्यानंतरच, कारण प्रतिसादानंतर बक्षीस मिळणं या गोष्टी होतात आणि त्याला प्रबलन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे अभिक्रमित अध्ययन ही संकल्पना कुणी मांडली? अभिक्रमित अध्ययन ही संकल्पना पॅव्लोव यांनी, स्किनर यांनी, कोहलर यांनी का मग थॉर्नडाईक यांनी? 2015 साली आणि 21 साली हा प्रश्न विचारलेला आहे. ही जी उपपत्ती आहे किंवा हा जो प्रोग्राम आहे तो स्किनर यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे अपेक्षित वर्तन मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने बक्षीस देणं हे या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? विलोपन, साखळी, अकारण का मग सामान्यीकरण? याला अकारण असं म्हटलेलं आहे. कारण यामध्ये तुम्ही काय करू शकता? शेपिंग देऊ शकता आणि वर्तन मिळेपर्यंत तुम्ही काय करू शकता? त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने बक्षीस किंवा प्रबलन या ठिकाणी देऊ शकता. 2016 साली आणि 24 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा आहे तो म्हणजे स्किनरची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? यस टाईप आहे, आर टाईप आहे, एस आर टाईप आहे का मग कॉन्गेटिव्ह टाईप आहे? 2014 साली आणि 18 साली विचारला गेला होता. याही वर्षी हा विचारतील याची दाट शक्यता आहे. हे दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे एस आर टाईप आहे. याचं ऑप्शन आहे सी. पुढचा प्रश्न आहे नको असलेल्या गोष्टी काढून घेणं याला स्किनरच्या भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे? धनात्मक प्रबलन, ऋणात्मक प्रबलन, शिक्षा का मग विलोपन? 2017 आणि 22 साली हा प्रश्न विचारलेला होता. 2026 साली सुद्धा विचारायची शक्यता दाट आहे. याला ऋणात्मक प्रबलन म्हटलं जातं. कारण मुलाचं वर्तन सुधारण्यासाठी आपण त्याच्या आवडीची गोष्ट त्याच्याकडून काढून घेतो. यालाच ऋणात्मक प्रबलन असं म्हटलेलं आहे. स्किनरच्या मते शिक्षा, पनिशमेंट दिल्याने काय होतं? वर्तन कायमचं सुधारतं, अध्ययन जलद होतं, वर्तन तात्पुरतं दाबलं जातं का मग मुलांचा उत्साह वाढतो? तर याचं उत्तर असं आहे की मुलांचं जे वर्तन आहे त्या वर्तनामध्ये काय होते? सुधारणा कायमची जरी नसली तरी सुद्धा तात्पुरतं ते वर्तन दाबलं जातं आणि त्यांच्या वर्तनामध्ये जे काय आहे ते बदल होतात. 2015 साली आणि 19 साली हा प्रश्न विचारलेला आहे. रेखीय अभिक्रमित अध्ययन चे जनक कोण होते? स्किनर होते, नॉर्मन क्राउडर होते, वॉटसन होते का पियाजे होते? 2013 आणि 21 साली प्रश्न विचारलेला आहे. या वर्षी सुद्धा दाट शक्यता आहे की हा प्रश्न विचारणार अशी दाट शक्यता आहे. याचं करेक्ट उत्तर आहे BF स्किनर. कारण रेखीय हे BF स्किनर यांनी मांडलेलं होतं आणि क्राउडर यांचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅचेस मध्ये या ठिकाणी ब्रांचेस जे होते त्याच्याबद्दल ब्रांचेस अभिक्रमित म्हणजे शाखीय अभिक्रमित हे क्राउडरने केलेलं होतं. वर्गात प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्यानंतर शिक्षकांनी लगेच छान म्हणणं किंवा शाबासकी देणं हे कशाचं उदाहरण आहे? धनात्मक प्रबलन, ऋणात्मक प्रबलन, शिक्षा का विलोपन? 2016 साली आणि 23 साली हा प्रश्न विचारलेला होता. याला धनात्मक प्रबलन असं म्हटलं जातं कारण लगेचच या ठिकाणी आपण काय करतो? त्या मुलाला रिस्पॉन्स देतो. स्किनरच्या प्रयोगामध्ये उंदरासाठी प्रबलन म्हणून काय होतं? पेटी होती, अन्नाची गोळी होती, खटका होता का प्रकाश होता? 2014 साली आणि 20 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. येऊ घातलेल्या वर्षी सुद्धा विचारतील अशी दाट शक्यता आहे. या ठिकाणी प्रबलन म्हणून त्याला अन्नाची गोळी या ठिकाणी दिलेली आहे. गरज नसतानाही वारंवार घंटी वाजवल्यास उंदीर प्रतिसाद देणे थांबवतो. यालाच काय म्हणतात? सराव, विलोपन, सामान्यीकरण का दृढीकरण? 2015 साली आणि 24 साली विचारलेला होता. विलोपन हे याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी. कारण गरज नसताना वारंवार घंटी वाजवल्यामुळं उंदीर हा प्रतिसाद देणं थांबवणार आहे कारण त्याला त्या ठिकाणी काही मिळणार नाहीये. तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं. जर ते विद्यार्थी सतत चांगलं वर्तणूक करतायत आणि त्या बाबतीत त्यांना जर प्रबलन मिळत नसेल तर मात्र त्यांच्या वर्तणुकीमध्ये काय होतं? त्या ठिकाणी खंड पडू शकतात. जे काही आहे ते बदलू शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे साधक अभिसंधान उपपत्ती थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? सरावाचा नियम, तयारीचा नियम, परिणामाचा नियम का मग बहुविध प्रतिसादाचा नियम? याचं करेक्ट उत्तर ऑप्शन सी परिणामवादाचा नियम आहे. 2013 साली आणि 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. येऊ घातलेल्या वर्षी सुद्धा विचारायची दाट शक्यता नाकारता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे कोणत्याही कृतीनंतर लगेच मिळणारा निकाल फीडबॅक महत्वाचा असतो हे कोणी सांगितलं? गेस्टाल्टवाद्यांनी, रचनावाद्यांनी, वर्तनवाद्यांनी किंवा मग मानवतावाद्यांनी? आता याच्यामध्ये तुमचा याचा आन्सर आहे ते म्हणजे वर्तनवाद्यांनी. स्किनर यांनी सांगितलं ते 2014 साली आणि 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा आहे शाखीय अभिक्रमाचे जनक कोण होते? जसं आपण पहिलं बघितलं जे सलग होतं ते अभिक्रमण ते स्किनर यांनी. आता शाखीय अभिक्रमाचे कोण आहेत? तर स्किनर आहेत, नॉर्मन क्राउडर आहेत, पॅव्लोव आहेत का गिलफोर्ड आहेत? 2017 साली विचारलेला होता. या सुद्धा वर्षी 100% विचारतील अशी दाट शक्यता आहे. क्राउडर हे याचं करेक्ट उत्तर आहे. स्किनरच्या उपपत्तीत प्राणी
कसा असतो? निष्क्रिय, सक्रिय, झोपलेला का गोंधळलेला? स्किनरच्या उपपत्तीमध्ये सक्रिय असतो, तो सतत ऍक्टिव्ह असतो. 2013 साली आणि 19 साली विचारलेला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न येऊ घातलेल्या वर्षी सुद्धा विचारतील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ते म्हणजे टोकन इकॉनॉमी. हे तंत्र कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे? साधक अभिसंधान, मर्मदृष्टी, बुद्धिमत्ता का मग व्यक्तिमत्व? 2016 साली आणि 24 साली हा प्रश्न विचारलेला आहे. साधक अभिसंधानाचं हे एक उत्तम उदाहरण आहे, कारण टोकन इकॉनॉमीमुळे मुलांच्या वर्तनामध्ये आपल्याला अपेक्षित बदल घडवून आणता येतो. जर मुलांना शिस्त लावायचं असेल, चांगलं वळण लावायचं असेल तर डेफिनेटली या उपपत्तीचा आपण काय करू शकतो? वापर करू शकतो. अनेक लहान क्रियांना जोडून एक कौशल्य शिकवणं म्हणजे नेमकं काय? अकारण, साखळी, विलोपन का सामान्यीकरण? 2015 आणि 2023 साली हा विचारला गेलेला प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे साखळी पद्धत. साखळी पद्धतीने म्हणजे छोटे छोटे तुकडे, एखादा मोठा घटक आहे आणि मुलांची समज किंवा त्यांचा वयोगट किंवा त्यांची बुद्धिमत्ता किंवा मग त्यांना ते अजून जर घट्ट समजून घ्यायचं असेल तर तुम्ही साखळी पद्धतीचा या ठिकाणी वापर करू शकता. स्किनरच्या पेटीला स्किनर बॉक्स हे नाव कोणी दिले? स्किनरने स्वतः, बोरिंग यांनी, पॅवलोव यांनी का थॉर्नडाईक यांनी? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्किनरनी स्वतः. 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याही वर्षी विचारतील याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अध्ययन प्रक्रियेमध्ये प्रबलन म्हणजे शाबासकी हा घटक कशासाठी महत्वाचा आहे? प्रतिसादानंतर प्रतिसादाची वारंवारता वाढण्यासाठी, प्राण्याला घाबरवण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी का मग यापैकी नाही? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे प्रतिसादाची वारंवारता वाढवण्यासाठी. कारण प्रतिसाद मिळाला, त्याचं प्रबलन मिळालं तर प्रतिसाद अजून दृढ होणार आहे आणि ही प्रक्रिया वारंवार ही सातत्यानं चालत राहणार आहे. 2013 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये दिलेला प्रतिसाद जर सुखद फळ देणारा असेल तर त्या परिस्थितीचे आणि प्रतिसादाचे नाते दृढ होते. हे विधान कोणाचे आहे? पॅवलोव यांचे, स्किनर यांचं, वॉटसन यांचं का पियाजे यांचं? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्किनर यांचं. 2015 साली आणि 24 साली विचारलं गेलेलं होतं. प्रश्न नीट वाचा आणि मग उत्तर द्या. पुढचा प्रश्न आहे स्किनरच्या उपपत्तीनुसार प्रबलन हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रतिसादाची शक्यता वाढवतं? चुकीच्या, इष्ट किंवा अपेक्षित, नैसर्गिक आणि प्रतीक्षित. 2014 साली 21 साली हा प्रश्न विचारलेला होता. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे उपपत्तीनुसार जर प्रबलन दिलं तर ते शक्यता कशाची वाढवतं? इष्ट आणि अपेक्षित. कारण आपण जे प्रबलन म्हणजे जी शाबासकी मुलांना देणार आहोत ते इष्ट आणि अपेक्षित कृतीसाठीच असणार आहे. त्यामुळे डेफिनेटली मुलांना चांगलं आणि वाईट याचा फरक कळणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शालेय विषयामधील कठीण संकल्पनांचे लहान भाग विभाजन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे शालेय विषयामधील कठीण संकल्पनांचे लहान भागात विभाजन करणे ही पद्धत कोणत्या उपपत्तीचा परिणाम आहे? मर्मदृष्टी, साधक अभिसंधान, ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अभिक्रमित अध्ययन असतं, प्रयत्न प्रमाद का मग अनुकरण? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे साधक अभिसंधान. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्किनरने कबुतरावर केलेल्या प्रयोगामध्ये त्यांना कोणता प्रतिसाद द्यायला शिकवले? ठराविक ठिकाणी चोच मारणं, उडणं, दाणे शोधणं का मग घरटं बांधणं? 2013 साली 2020 साली प्रश्न विचारला आणि हा प्रश्न येऊ घातलेल्या परीक्षेत सुद्धा विचारतील याची दाट शक्यता आहे. याचा पर्याय आहे तो म्हणजे ठराविक ठिकाणी चोच मारणं. कारण वारंवार प्रयत्न केल्यानंतर जेव्हा एक अचूक गोष्ट, अचूक उपाय आपल्याला सापडतो तेव्हा या ठिकाणी त्याचं काय होतं? या ठिकाणी दृढीकरण होतं. पुढचं आहे ऋणात्मक प्रबलन म्हणजे नेमकं काय? शिक्षा देणं, बक्षीस काढून घेणं, नको असलेली परिस्थिती काढून घेणं का मुलाला दुर्लक्षित करणं? 2017 साली 24 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. या ठिकाणी ऋणात्मक प्रबलन याचा अर्थ काय? तर नको असलेली परिस्थितीच त्या ठिकाणी आपण काय करायची आहे? काढून घ्यायची आहे. यालाच काय म्हटलं जातं? ऋणात्मक प्रबलन. पुढचं आहे स्किनरच्या उपपत्तीला परिणामवादी असं का म्हटलं जातं? कारण अध्ययन हे कृतीच्या परिणामांवर आधारित असतं, कारण त्यामध्ये आधी विचार केला जातो. तिसरा आहे कारण त्यामध्ये सरावच नसतो आणि चौथा आहे यापैकी नाही. 2014 साली आणि 23 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अध्ययन हे कृतीच्या परिणामांवरती अवलंबून असतं. जशी कृती असणार आहे तसा परिणाम आहे. त्यामुळे परिणामवाद. जर चांगली कृती केलं तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी चांगलं प्रबलन, जर चांगली कृती नाही केली तर त्या बदल्यात त्याला प्रबलन मिळणारही नाही. पुढचा प्रश्न आहे सतत प्रबलन पेक्षा अधूनमधून दिलेलं प्रबलन हे जास्त प्रभावी असतं, कारण त्यामुळे बक्षिसाचा कंटाळा येत नाही, कारण त्यामुळे विलोपन होण्याचा वेग कमी होतो, कारण ते स्वस्त असतं आणि कारण मुलं घाबरतात. 2015 साली आणि 2022 साली हा प्रश्न विचारलेला आहे. आता याचं अचूक उत्तर असं आहे की यामुळं
विलोपन जे आहे ते होण्याचा वेग जो काही आहे तो कमी व्हायला हवं. कारण कसं होतं, विलोपन दोन्ही पद्धतीत होतं बघा. एक तर सतत प्रबलन दिल्यामुळे सुद्धा विलोपन होऊ शकतं, त्याच्यात रस राहत नाही. आणि दुसरं आहे की आपण सतत प्रयत्न करून सुद्धा जर दखल घेतली तर त्याही वेळेला विलोपन हे होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे स्व अध्ययन हे खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचं वैशिष्ट्य आहे? व्याख्यान पद्धत, अभिक्रमित अध्ययन, सहशालेय उपक्रम का मर्मदृष्टी अध्ययन? याचं हे 2016 साली 21 साली विचारलं गेलेलं होतं. स्व अध्ययन हे अभिक्रमित अध्ययनाचा एक भाग आहे. कारण अभिक्रमित अध्ययन हे कुणावरती आधारित आहे? स्किनरवरती. आणि स्व अध्ययनाबद्दल स्किनर बोलतात, हे विसरू नका. पुढचा प्रश्न आहे प्राण्याला अपेक्षित वर्तनाकडे नेण्यासाठी दिलेल्या टप्प्याटप्प्याच्या प्रबंधाला काय म्हटलं जातं? साखळी, आकारण, विलोपन का सामान्यीकरण? 13 साली आणि 19 साली विचारलेलं आहे. याला अकारण असं म्हटलं जातं कारण टप्प्याटप्प्याने आपण त्याला काय करतोय, त्या गोष्टीकडे नेतो. याचं एक उदाहरण मी सांगितलं होतं. समजा विद्यार्थ्यांनी गणित सोडवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक समजा 5 पायऱ्या आहेत आणि त्या विद्यार्थ्याचं गणिताचं जे एक्झॅक्टली उत्तर आहे ते नेमकं 4थी पायरी चुकल्यामुळे त्याचं एक्झॅक्टली जी काही 5वी पायरी आहे ती, पण पहिल्या 2 पायऱ्या त्याच्या बरोबर आहेत, तर त्या 2 पायऱ्यासाठी त्याला बरोबर म्हणजे शाबासकी देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर नंतरच्या ज्या शेवटच्या 2 पायऱ्या आहेत त्या कुठे चुकल्या, कशा चुकल्या हे सांगून उत्तरापर्यंत त्याला घेऊन जाणं, हे म्हणजे टप्प्याटप्प्याचं केलेलं प्रबलन आहे. त्यामुळे याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुढे आहे स्किनरची उपपत्ती थॉर्नडाईकच्या कोणत्या गौण नियमाशी जवळची आहे? मानसिक स्थितीचा नियम, बहुविध प्रतिसादाचा नियम, सहचर्य परिवर्तनाचा नियम का अंशात्मक प्रतिसादाचा नियम? 2014 साली 18 साली विचारला गेलेला, या सुद्धा वर्षी विचारेल याची शक्यता नाकारता येणार नाही. स्किनरची उपपत्ती जी आहे ती थॉर्नडाईकच्या कोणत्या गौण नियमाची जवळीक साधणारी आहे? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बहुविध प्रतिसादाचा नियम हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे अध्ययन हे बाह्य पर्यावरणातील प्रबलनाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. हा विचार कुणी मांडला? कोहलर यांनी, स्किनर यांनी, पियाजे यांनी का मग वायगोस्की यांनी मांडलेला आहे? 2015 साली 2023 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्किनर. कारण अध्ययन हे बाह्य पर्यावरणातील जे काही प्रबलन आहे त्याच्यावरती सुद्धा काय करू शकतो, आपण नियंत्रित करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे दुय्यम प्रबलनचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? अन्न, पाणी, पैसे, ग्रेड का मग झोप? दुय्यम मध्ये येतं पैसे किंवा ग्रेड येतं, हे लक्षात घ्या. आणि हे जे आहेत पाणी, अन्न आणि झोप जे आहे ते प्राथमिक मध्ये येतात. 2017 साली आणि 24 साली विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न आहे जर एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासाची टाळाटाळ केली तर त्याला आवडत्या खेळापासून वंचित ठेवणे ही कोणती प्रक्रिया आहे? धनात्मक प्रबलन, ऋणात्मक प्रबलन का मग या ठिकाणी ऋणात्मक शिक्षा का मग विलोपन? आता तुम्ही याला काय म्हणू शकता? ऋणात्मक शिक्षा असं याला आपण म्हणू शकतो. 2016 साली आणि 21 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. अध्ययन प्रक्रियेमध्ये शिक्षकांनी शाब्दिक कौतुकाचा वापर कधी करावा? तासाच्या सुरुवातीलाच, अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर लगेच, तास संपल्यावर का मग परीक्षेच्या वेळी? 2013 साली आणि 2019 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. या ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळाला की लगेचच देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तासाच्या सुरुवातीला देणं काही अपेक्षित नाहीच आहे कारण त्या ठिकाणी काही सुरूच झालेलं नसतं आणि तास संपल्यावर देण्यातही काही अर्थ नाही आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आणि परीक्षेच्या वेळी तर अजिबातच नाही कारण तिथं त्याचा काही संबंध येत नाही. त्यामुळे प्रतिसाद मिळाला की योग्य प्रबलन होणं गरजेचं असतं. पुढचा प्रश्न आहे स्किनरच्या स्किनर पेटी प्रयोगामध्ये उंदराचा प्रतिसाद कशावर अवलंबून होता? घंटीवर, त्याच्या भुकेवर म्हणजे त्याला जी प्रेरणा आहे त्याच्यावर, प्रकाशावर की आवाजावर? ऑब्व्हियसली त्याच्या भुकेवरती, कारण तो प्राणी आहे, त्याला जेव्हा आंतरिक भूक निर्माण होणार आहे तेव्हाच त्याची धडपड चालू होणार आहे. 2014 साली आणि 22 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. पुढचा प्रश्न आहे एखाद्या विशिष्ट बटनाकडे पाहूनच उंदीर खटका दाबायला शिकतो त्याला काय म्हणतात? सामान्यीकरण, विभेदन, विलोपन का मग विस्मरण? त्याला विभेदन म्हणतात बघा. कारण त्याला आता ज्याला आपण म्हणतो डिफरन्शिएट करता येतं की एक्झॅक्टली हेच बटन दाबल्यानंतर आपल्याला अन्न मिळणार आहे, त्यामुळे विभेदीकरण. हे 2015 साली आणि 23 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. स्किनरने आपल्या कोणत्या ग्रंथामध्ये साधक अभिसंधान मांडले आहे? द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम, ॲनिमल इंटेलिजन्स, सायकोलॉजी ऑफ द लर्निंग का ह्युमन माइंड? 2013 आणि 16 साली विचारला गेलेला आहे. सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांची ओळख करून देताना मी त्याच्या पुस्तकाचं नाव या ठिकाणी घेतलेलं होतं. ऑप्शन आहे ए, द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स.
पुढचा प्रश्न आहे, वर्तनाला आकार देणं ही पद्धत कोणासाठी जास्त उपयोगी ठरते? उच्च श्रेणीच्या मुलांसाठी, मतिमंद किंवा दिव्यांग मुलांच्या प्रशिक्षणासाठी, शिक्षकासाठी का मग पालकांसाठी? याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, वर्तनाला आकार देणं ही पद्धत जास्तीत जास्त मतिमंद किंवा दिव्यांग मुलांच्या प्रशिक्षणासाठी आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, स्किनरच्या उपपत्तीमध्ये फीडबॅक मुळे कशामध्ये वाढ होते? अध्ययनाचा वेग आणि अचूकता याच्यामध्ये वाढ होते, मुलांमधील भीती, विस्मरण का मग गोंधळ? 2014 साली आणि 20 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. जर योग्य वेळेला त्यांना फीडबॅक दिला, लक्षात आलं, तर या ठिकाणी त्यांचा वेग आणि अचूकता वाढणार आहे. 2014 आणि 20 साली विचारला गेलेला हा प्रश्न आहे. 2015 साली हा प्रश्न विचारला गेला कोणता? तर अभिक्रमित अध्ययनाचे सर्वात महत्त्वाचे तत्व कोणते? मोठ्या प्रमाणावर माहिती, तत्काळ फळ आणि प्रचिती का मग या ठिकाणी पाठांतर आणि सामूहिक चर्चा? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अभिक्रमितचं या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तत्व कोणतं आहे की तत्काळ फळ आणि याची प्रचिती येणं हे गरजेचं आहे. तरच या ठिकाणी काय होऊ शकतं की बिहेवियरमध्ये जे काही बदल आहेत, कारण याच्यावरती वर्तनावरती जास्त भर दिलेला आहे. पुढचं आहे, एखाद्या विद्यार्थ्याला शाबासकी देण्याऐवजी त्याच्याकडून जर या ठिकाणी नोट लिहून घेतली, कशाची? तर या ठिकाणी प्रॉमिसरी नोट जर लिहून घेतली किंवा कुपन लिहून म्हणजे लिहून घेणं, हे कोणत्या पद्धतीचं उदाहरण आहे? आकारण, टोकन इकॉनॉमी, विलोपन की ऋणात्मक प्रबलन? या ठिकाणी 2016 साली आणि 2024 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे टोकन इकॉनॉमी. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या विद्यार्थ्याला शाबासकी देण्याऐवजी स्किनरने मांडलेल्या रेखीय अभिक्रमात एका वेळी किती माहिती दिली जाते? पूर्ण धडा, लहान लहान फ्रेम्स का एक मोठं पान का एक घटक चाचणी? 2014 साली 23 साली हा विचारलेला आहे. छोटे छोटे फ्रेम्स करायचे आहेत आणि ते विद्यार्थ्यांना शिकवायचे आहेत. त्याला लायनर असं म्हणतात, म्हणजे त्याला रेखीय म्हणतात. बदलते वेळापत्रक कशासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे? नवीन कौशल्य शिकण्यासाठी, शिकलेली माहिती दीर्घकाळ टिकवण्यासाठी, विलोपन करण्यासाठी का मुलांना शिक्षा देण्यासाठी? 2015 साली आणि 22 साली विचारलेला आहे. बघा, बदलते जे वेळापत्रक आहे ते कशासाठी? तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे शिकलेली गोष्ट आहे ती दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी या ठिकाणी आपण काय करतो, त्याच्यामध्ये बदल करत असतो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे साधक अभिसंधान उपपत्ती कशावरती भर देते? पूर्व अनुभवावरती, अनुवंशिकतेवरती, बाह्य पर्यावरणातील बदलांवरती का मग अंतर्ज्ञानावरती? 2013 साली आणि 2020 साली विचारलेलं होतं. साधक अभिसंधान हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बाह्य पर्यावरणातील बदलांवरती या ठिकाणी काम करतं. जर मुलाने गृहपाठ केला नाही तर त्याला टीव्ही बघू न देणं हे कशाचं उदाहरण आहे? धनात्मक शिक्षा, ऋणात्मक शिक्षा, ऋणात्मक प्रबलन का मग सामान्यीकरण? या ठिकाणी ऋणात्मक शिक्षा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 2017 साली आणि 24 साली हा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न आहे, अध्ययन प्रक्रियेत प्रबलन केव्हा दिले जाते? प्रतिसादाच्या आधी, प्रतिसादानंतर लगेच, 1 तास झाल्यावर का प्रतिसादाच्या वेळीच? 2014 साली आणि 21 साली. प्रतिसादाच्या वेळीच आपण लगेच नाही देणार, तास सुरू झाल्यावरती तर अजिबातच नाही, आणि प्रतिसादाच्या आधी तर शक्यच नाही. त्यामुळे प्रतिसादानंतर लगेच, कारण त्याचा प्रतिसाद काय आहे ते बघूनच तुम्ही या ठिकाणी प्रबलन देणार ना, हेही महत्वाचं आहे. पुढचं आहे, अध्ययन प्रक्रियेमध्ये स्किनरच्या मते मानवी वर्तन हे डॅश डॅश असते, केवळ जन्मजात, बाह्य उद्देजकाद्वारे घडलेले, अनाकलनीय का स्थिर? 2013 साली आणि 19 साली विचारलेला आहे. बाह्य उद्देजकांद्वारे घडलेलं, कारण जरी तो एखादा स्वभाव घेऊन आला असला तरी त्याच्या बाबतीमध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याला त्याच्या पद्धतीनेच तो रिस्पॉन्स या ठिकाणी देणार आहे. स्किनर बॉक्समध्ये अन्नाची गोळी मिळवण्यासाठी उंदराला कोणती क्रिया करावी लागत असे? प्रकाश लावणे, खटका दाबणे, पेटीतून बाहेर पडणं का मग ओरडणं? 2015 साली आणि 23 साली हा विचारलेला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये स्किनर बॉक्समध्ये अन्नाची गोळी मिळवण्यासाठी उंदराला वारंवार खटका दाबावा लागत असे. खालीलपैकी कोणती प्रक्रिया अध्ययनात अडथळा ठरू शकते? प्रबलन, अकारण, विलंबित प्रबलन का मग सराव? 2016 साली आणि 24 साली हा प्रश्न विचारलेला होता. तर या ठिकाणी अध्ययनामध्ये अडथळा ठरू शकते ते म्हणजे विलंबित प्रबलन. उशिरा केलेलं कौतुक हे काही कामाचं नसतं, त्यामुळे त्यांना प्रतिसाद दिला की लगेचच या ठिकाणी प्रबलन होणं आवश्यक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, अभिक्रमित अध्ययनामुळे विद्यार्थ्याला खालीलपैकी काय लाभ होतो?
इतरांशी स्पर्धा करण्याची संधी मिळते, स्वतःच्या चुका सुधारण्याची संधी मिळते, शिक्षकावरील अवलंबून राहण्याची म्हणजे त्याचं अवलंबनित्व वाढतं का पाठांतर सुधारतं. 2017 साली आणि 25 साली विचारला गेलेला हा प्रश्न होता. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्वतःच्या चुका स्वतः सुधारायची संधी मिळते. लक्षात घ्या, जेव्हा मुलं स्वतः शिकतात, हे स्वतः शिकण्याची एक पद्धत आहे, सेल्फ स्टडी आहे, तसं स्वतःच्या चुका स्वतः सुधारणं हे खूप महत्त्वाचं आहे. तरच एक चांगली पर्सनॅलिटी या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आय होप की तुम्हाला स्किनर यांची उपपत्ती आणि त्यांच्या संदर्भात 2013 पासून ते 2025 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते छान पद्धतीने समजलेले असणार आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.